निमित्त होतं राज्यसभेच्या उमेदवारीचं, पण चर्चा रंगली ती छगन भुजबळांची। राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांची मुलंबाळं देशात आणि राज्यामध्ये पद पटकावत असताना आपल्यावरच अन्याय का असा सवाल करत भुजबळांनी भाजपसमोर एक प्रस्ताव ठेवला। पुतण्या समीर भुजबळांना राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं तर राज्यसभेवर जाण्याची तयारी भुजबळांनी दाखवली, पण अखेर राज्यसभेची उमेदवारी मिळाली राजेंद्र जैन यांना। गेल्या 24 तासात नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांनी। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। छगन भुजबळ साहेब माझे वडील सारखे आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे। ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केलाय, कष्ट केले, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय? मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ। शतरंज नहीं जमता है मुझे। पुतण्याच्या मंत्रिपदाची तजवीज करून राज्यसभेची कबड्डी खेळण्याचा डाव फसल्यानंतर छगन भुजबळांना आता बुद्धिबळाची आठवण येऊ लागली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा। मात्र अखेर प्रफुल्ल पटेल समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र जैन यांच्या नावावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला। राज्यसभेसाठी डाव मांडल्यापासून शांत असणाऱ्या भुजबळांनी अखेर उमेदवारीच्या सामन्याचा निकाल लागल्यानंतर आपल्या भावनांना वाट करून दिली। पण या डावात आपण चेकमेट झालो हे काही भुजबळांना मान्य नाही। माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो, परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आणि ते 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू। त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही। जाहीरपणे बोलताना घराणेशाहीवर टीका करायची आणि प्रत्यक्षात मात्र आपल्या कुटुंबातील सदस्यांना संधी मिळेल याची तजवीज करायची, असा पॅटर्न आजपर्यंत महाराष्ट्राच्या राज्यात दिसून येत होता। सध्याचं राजकारण मात्र याच्याही एक पाऊल पुढे गेल्याचं दिसून येत आहे। इतरांच्या घराणेशाहीचा संदर्भ देत आपल्या कुटुंबासाठी खुल्लम-खुल्ला संधी मागण्याचा नवा पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे। पवार कुटुंब असो किंवा तटकरे कुटुंब असो, केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे कुटुंबातल्या सदस्यांना संधी मिळाल्याचं चित्र आहे। हीच संधी आपल्याला का नाही असा सवाल बिलकुल न कचरता भुजबळ विचारताना दिसले। जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलंबाळं, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांकडून। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती, परंतु ते काय म्हणणं आहे का म्हणून मला काय म्हणताय, मग आता अन्याय झालाय? आता तो अन्याय काय आहे की चालायचं आता आणखी पुढे, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ। शतरंज नहीं जमता है मुझे। भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलनी त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात। आता तुम्ही म्हणताय मुलाबाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही। बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही। आणि मी लोकांच्यातून निवडून आले, मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेतची निवडणूकसुद्धा निवडणूकच झाली, बिनरो झाली हा भाग वेगळा। तर त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही। माझे त्यांचे गेल्या 35-40 वर्षाचे सौहार्दाचे संबंध आहेत। भुजबळ साहेबांचा मूळचाच आक्रमक स्वभाव हा अनेक वर्षामध्ये अनेकांनी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे, पण आजचं वक्तव्य त्यांचं आक्रमकतेचं धोतक नव्हतं। त्यांनी त्यांची एक पार्श्वभूमी सांगण्याचा त्याच्यातला प्रयत्न केला असावा। तर छगन भुजबळांच्या जखमेवर मलम लावायला सुप्रिया सुळेही सरसावल्या।
भुजबळांचा अनुभव, वकूब आणि नेतृत्व यांचं एका पक्षात असतानाही कदाचित केलं नसेल तेवढं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केलेत, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय? जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता जो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. तर भुजबळ ज्या गाडीत बसण्यासाठी सज्ज झाले होते त्या गाडीत अचानक प्रवेश मिळाल्यानंतर राजेंद्र जैनांनी भुजबळांचे आशीर्वाद घेतले. छगन भुजबळ साहेब माझे वडील सारखे आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मी त्यांच्या मुलगासारखा काम करणार आहे. तो नाराजीचा आमच्या पक्षात कुठेही प्रश्न नाही. कबड्डी असो वा बुद्धिबळ, दोन्ही खेळात महत्वाची ठरते तीच चाल. आता भुजबळ कबड्डीप्रमाणे समोरच्या गटावर चाल करून थेट काही गडी बाद करणार का, की बुद्धिबळाप्रमाणे समोरच्याला गाफील ठेवून अचानक चेकमेट करणार? हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.